फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. एका मंगळसूत्रात गुंतुनी बाईपणाची कहाणी. बघितलंस ना तुझ्या घरच्यांना किती माज आहे तो. तुझंच आपलं प्रेम उफळून वर येते. जे झालं ते झालं आणि आता तू जरा गप्प बस. आधीच आईनी बडबड करून माझं डोकं खराब केलंय आणि तू बडबड करून माझं डोकं खाऊ नकोस प्लीज. तू मला का ओरडतोयस? ती बाई इथे येऊन तुला वाटेल ते बोलून गेली, तिला काहीच नाही बोललास. हा मग काय करायला हवं होतं मी? काय म्हणायचं काय तुला? आईने तुझा एवढा अपमान केला ते चाललं. कुणासाठी? तर त्या परक्या मुलासाठी. मी म्हणते तू सरळ जाऊन जात का नाही विचारत? अगं कुठल्या तोंडाने जाब विचारणार मी? आपण जर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतं तर आपल्याला बोलायला तोंड राहिलं असतं. कुठल्या तोंडाने विचारणार मी? हो, काय केलंय रे असं आपण? काय केलंय? बाबांना किडनॅप करायचा जो किळसवाणा प्रकार आपण घडून आणलाय ना, त्याच्यामुळे आता आपल्याला बोलायला तोंड राहिलेलं नाही. म्हणजे तुझ्या लेखी आईच बरोबर आणि मी चुकीची, असंच ना? मी तसं म्हणत नाहीये. जो चूक करतो त्याला बोलायचा अधिकार त्यांनाच असतो जो कधीही चूक करत नाही. आणि आपण एवढी मोठी चूक केली, आपण त्यांना काय दोष देणार? हो, अरे हा किडनॅपिंगचा प्रकार तर आत्ता घडला, पण त्याच्या आधीच्या वागणुकीचं काय? तेव्हा तर आपण इनोसंट होतो ना. पण तेव्हा आई आपल्याशी अशा का वागल्या ते विचार ना. त्याकरता मी आईचा नेहमी विरोध करत आलोय. तुझ्या घरच्यांमुळे आमचं किती नुकसान झालंय, तरी मी तुझ्या बाबांच्या बाजूने उभा राहिलोय. काय म्हणालास? माझ्या घरच्यांमुळे तुझ्या कुटुंबाचं नुकसान झालं? असं काय केलं रे माझ्या बाबांनी? निशा, मला बोलायला लावू नकोस आता. नाही नाही नाही, मला आज कळलंच पाहिजे. तुझे बाबा काही संत महात्मा नाहीयेत. गावात काय काय प्रताप केले ते सगळं कळलंय मला. हो का? मग त्यांच्या पैशावरती मजा मारत होतास तेव्हा का नाही बोललास हे? निशा, आवाज मोठा मलाही करता येतो आणि तू मोठ्याने बोललास म्हणजे तू खरा आणि मी खोटी असं ठरत नाही, कळलं? माझी चूक झाली. तुझ्या गोड गोड बोलण्यात फसलो आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं. म्हणजे तुला तुझ्या घरच्यांना सोडल्याचा पश्चाताप होतोय? तर अजिबात नाही, पण तुझ्या बाबांच्या घरी राहिलो ना याबद्दल नक्कीच पश्चाताप होतोय. शेखर, तोंड सांभाळून बोल. ते माझे वडील आहेत. का? तुझ्या वडिलांबद्दल बोललो की तुला त्रास होतो ना? तसाच मलाही होतो माझ्या माणसांबद्दल कोणी बोललं की. वाव, आय एम सरप्राइज्ड. अजूनही त्यांच्याबद्दलच्या प्रेमाचा अंकुर जिवंत आहे म्हणायचा. शेवटी रक्ताचंच नातं आहे ना. रक्त रक्ताकडे ओढ घेणारच. मी काय किंवा माझ्या घरचे काय तुझ्यासाठी मर मर मेलो ना, तरी तुला त्याची काहीच किंमत राहणार नाही. काय केलंय का तुझ्या घरच्यांनी माझ्या करता? माझे वाईट दिवस आले तेव्हा तुझ्या बाबांनी मला घराबाहेर काढलं. शेखर, तू तुझी मर्यादा ओलांडतोयस. तुझ्या संगतीचाच परिणाम आहे. तुझ्या पहिल्यांदा माज केला होतास ना, तेव्हाच तुला 2 थोबाडीत लगावून द्यायला हवे होते, तर तुझी अक्कल ठिकाणावरती आली असती. काय? तू माझ्यावर हात उचलायची भाषा करतोयस? म्हणजे उद्या तुला वाटलं तर तू मला मारशील रे, हो ना? नाही शेखर, शेखर, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मला राहायचंच नाही या घरामध्ये. मी नाही राहणार या घरात. कुठे चाललीस? कुठेही जायचं नाही. तू रागाच्या भरात जे काय बोलते ते चालते ना, पण मी जे काय बोललो ते रागाच्या भरात बोललो. सॉरी निशा, सॉरी. सॉरी. भाईंनी काही निरोप सांगितलाय का? भाईनी निरोप सांगितलेला आहे. जे काय करायचं आहे ते लवकरात लवकर करा. दादांना सांगा काळजी करू नका, भाई प्रयत्न करतायत आणि तुम्ही अशीच मदत करीत राहा. भाई तुमचंही भलं करेल. निशा,
निशा, मी जरा जास्तीच बोललो, माफ कर मला. काय हवंय तुला? कशाला उगाच सारवा सारव करतोय? का करतोय ते माहित आहे ना तुला? तू दुखावलेस ते मला सहन होत नाही, माहिती आहे ना तुला? जाऊ दे ना. कशाला उगीच खोटी सहानुभूती दाखवतोयस? बरं, म्हणजे मी हे सगळं नाटक करतोय असं म्हणायचं आहे का तुला? नसेलही, पण शेवटी तू माझी जागा काय आहे ना ती दाखवून दिलीस. नाही निशा, तू माझ्याकरता किती महत्वाची आहे हे माहिती आहे ना तुला? हो, पण तुझ्या घरच्यांपेक्षा कमीच. शेवटी रक्ताचं नातं आहे ना तुझं, त्यांच्याबद्दल तुला प्रेम वाटणारच. निशा, मी तुला सॉरी बोललो ना. नाही शेखर, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही आता. तू मला बोललास ते एक वेळ मी खपवूनही घेतलं असतं, पण माझ्या बाबांबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही. त्यांनी किती काय केलंय रे तुझ्यासाठी, तुला नोकरी मिळवून देण्यापासून ते तुला घर जावई करण्यापर्यंत सगळं. पण आज तू त्यांना नको नको ते बोललेस आणि ते मी सहन करू शकत नाही. तू पण काय कमी बोललेली नाहीयेस निशा. हे बघ, मला काय म्हणायचंय, जे झालं ते झालं. आपण दोघंही भडक डोक्याचे आहोत, रागाच्या भरात काही बोलतो. पण निशा, या पुढेही आपल्याला एकत्र आयुष्य काढायचंय. म्हणून आपण एक करार केला तर? करार? कसला? हाच की, हे बघ, माझंही माझ्या घरच्यांशी पटत नाही. आपल्या मोठ्यांचा उद्गार करण्यापेक्षा त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या आयुष्यावरती लक्ष केंद्रित केलं तर? नाही शेखर, जोपर्यंत तुझ्या घरचे आपल्या आजूबाजूला आहेत ना तोपर्यंत आपण सुखाने राहू असं मला तरी वाटत नाही. असं काय केलंय का त्यांनी, सांग ना. बघितलंस, मी तुझ्या घरच्यांना जर असं काय बोलले तर लगेच राग आला तुला. मग बोलू नकोस ना. अगं तेच तर मी तुला समजवतोय. आपण घरच्यांशिवाय भांडलो नाही तर तुला जमणार नाही का? नाही निशा, तू कधीही सुधारणार नाहीस. माणसाने किती हट्टी आणि जिद्दी असावं याला काय मर्यादा असते. तू खूप भयंकर चूक करतेस हे तुला आत्ता कळणार नाही, पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुला या सगळ्याचा पश्चाताप होईल. शेखर, जास्त शहाणपणा करू नकोस हा. तू मला समजून घेशील असं मला वाटत होतं. तू घेतलंस समजून? हे बघ, मला वाद घालायचे नाहीयेत, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. कुठे निघून गेली अशी अचानक? कुणी असं न सांगता गेलं ना, नको नको ते विचार मनात येत. बाबा, असं नका ना बोलू. माझा अनुभव ताजा आहे म्हणून बोलतोय सोना. हो, हे मात्र खरंय. अगं, पूर्वीची गोष्ट वेगळी होती. कुठे असेल आई? आणि राहुल पण कधीचाच निघालाय, अजून आला नाहीये तो. देवा, आता आमच्यावर आणखीन संकट नको बाबा देऊस. आई लवकर परत येऊ देत. मी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवी. मी बाहेर जाऊन येतोय, मला काही चैन पडत नाहीये. बाबा, कुठे गेली होतीस तू अचानक? आमचे प्राण अगदी कंठाशी आले होते. तुला माहितीये ना, तू आमच्या सगळ्यांचा आधार आहेस. तू जा हवं तिकडे, पण सांगून जात जा. मी न सांगता गेले म्हणून तुम्ही एवढे चिडलात, पण तुम्ही तर केवढं मोठं सत्य लपवून ठेवलं माझ्यापासून. कोणतं सत्य? तुम्हाला पळवून नेण्यासाठी शेखरनीच गुंड पाठवले होते ना. सगळं कळलंय मला. काय? हे हे कसं शक्य आहे? पण हेच सत्य. सत्याचा एवढा मोठा वणवा तुम्ही उरात दडवून ठेवला होता. कोणालाच सांगितलं नाहीत तुम्ही. वसुधा, बस बस, आता सगळ्या मर्यादा संपल्यात. आता मी एक निर्णय घेतलाय, तो मी अंमलात आणेन. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
मात्र तो मी आता सगळ्यांसमोर सांगेन. आता काय बोलायचं ते बोला लवकर. येऊन जाऊन आपल्यालाच काहीतरी बोलायचं असणार म्हणूनच बोलवून ठेवले सगळ्यांना. कळेलच तुला. अर्थात थोडासा धीर धरलास तर. दुर्दैवाने तो तुमच्याकडे नाहीये. असो. शेखर, तू यांच्या बाबतीत जे काही केलंस ते तू स्वतःहून सांगावंस अशी इच्छा आहे माझी. का सांगायला कमीपणा वाटतो तुला तुझा पराक्रम? का तुझा पराक्रम सांगवत नाहीये का तुला? मी सांगते तो तुझा कमीपणा सांगण्यासाठी किंवा तुझा पाण उतारा करण्यासाठी नाही. कारण त्याच्या पलीकडे गेले मी आता. आपल्यातले सगळेच भावबंध संपलेत. मी सांगणार आहे ते सगळ्यांच्या माहिती करता. कारण त्याच संदर्भात मला पुढे बोलायचंय. क्षणभर आयुष्यातल्या सगळ्या घटना डोळ्यासमोर तरळून गेल्या. अगदी शिवापूरच्या भरल्या संसारापासून मुंबईत 3 लेकरांना घेऊन आलेल्या थेट संसारापर्यंत. पण त्याची अखेर झाली शेखरने यांना किडनॅप करण्यापर्यंत आणि माझ्यावर हात उचलण्यात. तुझ्यावर हात उचलला याने? शांत व्हा. शपथ आहे तुम्हाला माझी. मी सगळ्यांना इथे बोलावले आणि ही घटना सांगितली ती यासाठीच की आता एक गोष्ट सिद्ध झाली की शेखर निशा बरोबरच्या नात्यातलं सगळं प्रेम गोडवा पूर्णपणे संपून गेलाय. त्या जागी स्वार्थाचं विष काठोकाठ भरलंय. ते कोणी भरलं, का भरलं याची चर्चा करण्यात अर्थही नाही आणि मला स्वारस्यही नाही. हे सगळं सुनावण्यासाठी चालत नाही इथे. मी म्हणालेच होते आधी. नाही निशा, मी आले होते यासाठी. यांनी आणि मी वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय. कारण एका छताखाली राहण्याचं एकही कारण आता राहिलेलं नाही. जे कारण होतं तुम्हाला इथे येण्याचं तेच नाहीसं झालंय. कधीच तुम्हाला धीर नव्हता निशा. शेखर, हे माझं वील आहे. हे घर फार पूर्वीच मी तुझ्या नावावर केलं होतं शेखर. आई, हो, तुम्ही दोघं या घराशी प्रेमाने जोडले जा असं मी तुम्हाला सारखी म्हणत होते. या घरातल्या माणसांशी एकरूप व्हा. पण तसं व्हायचं नव्हतं. तुम्ही तर यांच्याशी आणि माझ्याशी. असो, हे घे पेपर्स. हे राहतं घर तुझ्या नावावर केलेलं आहे.
आणि पोळी भाजी केंद्र राहुलच्या. मी आणि यांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. सुधा, हा तुझा शेवटचा निर्णय? हो. आजपर्यंत मी माझं प्रत्येक कर्तव्य पार पाडलं. हे माझं अखेरचं कर्तव्य होतं. हा निर्णय मी बदलणार नाही. बघ, मला तुझा हा निर्णय पूर्णपणे मान्य आहे. पण आम्हाला नाही. हे घर तुम्ही कुणालाही द्या, पण हे घर सोडून तुम्ही जाणं हे आम्हाला मान्य नाही. बाबा, तुम्ही कुठेही जाणार नाहीये. तेजू, अगं आज मी खूप खुश आहे, कारण असल्या नालायक मुलाशी माझा संबंध संपला म्हणून मला खूप आनंद होतोय. शेखर, तू मला सतत दोष देत आलायस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी कोणताही गुन्हा केला नाही, तरी एका अपघाती मृत्यूसाठी शिक्षा भोगली आहे मी. हे सत्य पचवायची तुमच्यात हिंमतच नाही रे. तू आयुष्यभर मला हिणवतच आलायस. माझा मुलगा म्हणण्याची लाज वाटते. शांत व्हा आता. आता वादही नको, आरोप प्रत्यारोप नको, कोणाला घायाळ करणंही नको. आता संबंधच संपले म्हटल्यावर प्रेमही नको आणि रागही नको. सगळे ऋणानुबंध संपलेत. आता निघायची वेळ झाली. नाही आई, तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जाणार नाही आहात. आई, तुम्ही मला असं एकटीला सोडून जाणार आहात? नाही सोना, आता मुहात पाडू नकोस. शेखर दादा, हे घ्या पोळीभाजी केंद्राचे पेपर्स. आम्हाला काहीच नकोय. आम्हाला फक्त आमचे आई बाबा हवेत. आणि तुमचा जर घर सोडून जाण्याचा निर्णय असेल तर आम्हालाही तुमच्या बरोबर येऊ दे. नाही राहुल आणि तेजू, आम्ही आणि आमची आई जगदंबा बस, आम्ही एकटेच राहणार.